हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं. तर चला भाऊ बहिणी थोडी घराचं आपल्याला हे करायचं आहे नीटनाटकं चाललंय काम. तर हो काही सिमेंट आहे आणि कच आहे. तिथे एक पाईप होती ती पाईप काढली बरं का. तुळशी ही लावायसाठी ठेवली होती पण आता काय तुळस भाऊ बहिणींना नाही करू शकत. लिंबाचं झाड होतं ते काल तोडलं. हे शेजारीच ऊस आहे आमच्या. इथं एक आलंय लळ्याचं झाड हे आणि लिंबाचं एक झाड आले. हे खोरा हे तुमचं दाजी सिमेंट आणून टाकते ते आता तिथनं कोबा. मी त्यांना काय म्हणलं तुमच्या दाजीला की हे पायरे काढू म्हणजे कसं थोडी मोकळी जागा होईल. तर काय तुमचं दाजी ऐका नाही तर भाऊ बहिणींना. म्हणजे जागा ही काढली का नाही पायरी म्हणजे तुम्हाला सांगते असं मोकळं मोकळं होईल जरा. ते लय उंच पायरे हे. इकडं कचरा ठेवलाय कवाचे काय काढून ती टाका नाही तर हो का आलं घेऊन नाही का हसते तर कसं भांडत्यात आहे मला ती. मी म्हणते की हे पायरे काढू. पायरे काढल्यावर जरा मोकळी जागा होईल का नाही भाऊ बहिणी सांगा बरं तुम्ही मला. अगं साफ येऊन तर बसल्याने इचू काटा बसेल काय एवढं करते तू. ये चुकाटा मग आपण कोबा करायचोय की आता. ऊस जवळ आहे साव इकडं लांबड बसलं पायरी रातचं काय काढायचं. पण कोबा करणार आहे की आपण आता. पावसाचं पाणी थेटलंय उमरे आत येईन पाणी पावसाचं. नाही थेटत हा? नाही थेटत. थेटला होईल परत पायरी घालायला. बरोबर आहे का नाही भाऊ बहिणी. थेटली का नाही मग परत पायरी घालायला येईल. पण माझ्या मनाने ती पायरी काढावं म्हणजे कशी जागा जरा मोकळी होईल. बसायला उठायला तरी येईल. इथं काय म्हणलं होतं थोडीशी बाहेर चूल घालावी. गॅसचा बी प्रॉब्लेम आहे भाऊ बहिणी. गॅस संपला म्हणजे गॅस काय लवकर भेटत नाही. बरोबर आहे का नाही. गॅसचा प्रॉब्लेम आलेला आहे तर त्यांना म्हणलं की तर चूल ही घालू आपण. संध्याकाळचा स्वयंपाक करायचा गॅसवर ह्याच्यावर. काय रावरायचं चाललंय मला काय कळणार. फोडा ती पायरी फोडा. ही पायरी फोडा. फोडून काय करते. फोडा ती पायरी. ऐका काय करा सांग की. कोबा टाकायचा असा. वर खाली होईल परत अडचण होईल. नाही होत. मी करते की मी करते की. पायरी चमकन पाय चमकन परत नाही चमकत. एवढं कोण नाजूक भिजले हवे तेव्हा चमकायला. पाय चमकात ते काय उगाच काहीतरी कारण द्यायची. पाय चमकते ते. फोडा तुम्ही पायरी फोडा. माझं ऐका तुम्ही. नाही फोडायची पायरी. नाही फोडायची. थोडी परत बांधायची. नाही बांधायची. पायरीच नाही बांधायची. तिथं उचलून घ्यायचं थोडा कोबा. हाय असं प्लेन करायचं. हा ते हाय असं राहू द्या उमराचं. फक्त पायरी फोडा अशी. हा फोडा. ते घरातला गॅसचा बी कट्टा फोडायचा आहे. गावड्याचं काम किती वर्ष झालं करताय तुम्ही. अजून तुम्हाला पायरी सुद्धा घाला येत नाही. मग मी घालते की तुम्ही हे करा. बघतच बसलेलं तो काय का पायली खोला आधी पायली पायरी टाका दना दन का. अहो पण त्या पायरीचं काहीच काम नाही. जागा किती आटली त्याला तुम्हाला काय. काढायचं काय पुढचं काढायचं का. हा काढ. पुढचं कशाला काढायचं. काढ की तुला पटाका. पुढचं का काढायचं.
ऐकलं कसं बोलतात ते. कुठलं कशाचं काम काढलं का नाही अशी साहित्य भांडणं करूनच काम करतो बिचार. काम करायचं म्हणजे लय जीवावर येतं. नंतर तुम्हाला सांगते प्रगती मागं राहिली माझी. खांद्याला खांदा देत नाही कुठल्या गोष्टीला. त्याच मनाचं खरं करतो ती. हो करते की धन संपदा कमवून ठेवते. फोडा का ना नाहीतर मी फुटते मग. फोडा फोडा. कुठलं काम करायच्या नावाने बॉम्ब. सगळे सगळे फोडायचे. कस काय फुटाय अवघड आहे. ह्यानं फोडा किती ह्यानं काय त्याला म्हणते ते हातात तुमच्या काय आहे ते. हा त्याला घाला ठोक. हिकडं काढा का हिकडं इटाने लिहिले ते. मी फोडू का मी काय पायरी निघत नाही. हिकडं इटा निघल्या त्या घाला की तर अंग तसं घाला की काय हलतंय तर जणू काय रडते रड बिडल काय ती पायरी काय माहिती. पोखरत बसलंय मला काय कळलं. हाताने फुटती का. गरम एक मैदा होतोय भाऊ बहिणींना काय सांगायचंय तुम्हाला. परत कशी पायरी बांधायची. नाही बांधायची पायरी. पायरीच नाही बांधायची. खाली ठेवायचं मोकळं. खाली मोकळं चालायचं. पावसाचं पाणी आलं का नाही. हा येऊ दे आलं तर आलं. पायात देऊन जायचं. हा द्यायचं. हा द्यायचं. पाऊस पडला नाही तुला कळलं असू दे म्हणलंय ना मी. तुम्ही फक्त सांगितलं ते का. काय काय म्हणला तुम्ही. आता पाऊस पडला तुला कळलं काय. मग काय होतंय मग. काही लोकांना घर नाही ते राहिला त्यांनी काय करायचं. कुठलं काम काढलं का ना काय बाबाचं हे असं आडवं असतं भावा बहिणींना. कुठलंच काम ते नीट नाटकं करणार नाही आणि डोक्याला ताण देणार उगं. आता मी फोडते ती पायरी. ह्यांच्याच्यानं काय पायरी फुटायची दिसत नाही. ती पायरी कशी फोडायची ती सुद्धा कळा नाही. जा इटा आणा इटा. मी फोडते पायरी राहू. तुम्हाला नाही पायरी फुटू शकते.